गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। या आदेशानुसार एक पथक तयार करून रवाना केलं। नमूद पथक यांना संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजवाडा बुद्ध विहार समोर अतिक उर्फ सोनू रफिक कुरेशी यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांचे कत्तल करण्यास मनाई असताना गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली। पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम हे गोवंश जनावरांची कत्तल केलेले गोमांस टेम्पोमध्ये भरताना दिसून आले। पथक सदर इसमांना पकडण्यासाठी जात असताना काही इसम पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे दरवाजाच्या बाजूने अंधारातून पळून गेले। सदर इसमांचा पाठलाग करता खोलीमध्ये काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करत असताना दिसून आले। तेव्हा त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले। ताब्यातील आरोपींविरोधात विचारपूस करून त्या इसमांविरुद्ध कारवाई करून सदर ठिकाणावरून 5,40,000 रुपये किमतीचे 1800 किलो गोमांस, 5,50,000 रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो, 12,000 रुपये किमतीचा एक रिक्षा व 1,000 रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा व 3,000 रुपये किमतीचे एक लोखंडी कुऱ्हाड, 2 चाकू, एक कानस असा एकूण 11,06,000 रुपये मुद्देमाल जप्त करून आरोपींविरोधात कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। लय मोठा एवढा मोठा